Hello students. Now we are going to see some phenomena which can be explained with the help of Huygens theory. One of that phenomenon is reflection of wavefront or reflection of light waves which are incident on a mirror. Okay. Now reflection takes place on only one side of the mirror. Now let us consider a plane wavefront AB. Now let us consider a mirror MN. So one side of the mirror is polished, other side only responsible for reflection. Now consider a wavefront which is going to incident on this remember that wavefront carries waves which are at same phase, okay, and they are incidenting like this on this surface. म्हणजे हा वेवफ्रंट जो आहे तो जसा आपण प्लेन वेवफ्रंट पाहिला होता तसा हा प्लेन वेवफ्रंट आहे. इथे पॉइंट ए आहे आणि इथे पॉइंट बी आहे. इथे कुठेतरी पॉइंट बी घेऊ आपण. तर या ठिकाणी हा वेवफ्रंट सरळ सरळ पडत आहे. म्हणून मग या वेवफ्रंटसाठी प्लेन वेवफ्रंटसाठी याला परपेंडिक्युलर अशा प्रकारे प्लेन वेवफ्रंट मला दाखवता येईल. तो असा असेल, हा पॉइंट बी असेल, ए बी अशा प्रकारचा वेवफ्रंट इथे येऊन पडत आहे आणि हा वेवफ्रंट इथून इथपर्यंत ॲडव्हान्स होतो. म्हणजे इथून इथपर्यंत येणारी जी वेव आहे तशीच इथून इथपर्यंत येणारी पण वेव असेल. आणि म्हणून वेवफ्रंट हा इथपर्यंत येत असेल तर हा वेवफ्रंट ए पॉइंटवर इथे टच करतो, परंतु बी पॉइंटवर हा MN या सरफेसला टच करत नाही. अशा वेळेस आपण ए पॉइंटवरून रिफ्लेक्ट होणारा रे जो आहे तो काढू शकतो. परंतु समजा मी आता रिफ्लेक्ट होणारा रे जर काढत असेल तर समजा इथून मी काढलं एक नॉर्मल ॲट पॉइंट ए, इथून मी काढला रिफ्लेक्ट होणारा रे असा. हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स आय, हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर. अशा प्रकारे मी रिफ्लेक्ट होणारा रे जर इथून काढला तर सिमिलरली बी पासून तर समोर काही अंतरापर्यंत हा वेवफ्रंट जसा जसा जात राहील तसतसं सक्सेसिव्हली या वेवफ्रंटमधले बाकीच्या ज्या रेज आहेत, बाकीच्या ज्या वेव्ज आहेत त्या सक्सेसिव्हली एकानंतर एक पहिल्यांदा ए पॉईंटवर वेवफ्रंटच्या पहिली वेव जी आहे ती पोहोचते, त्यानंतर दुसरी वेव पोहोचेल, त्यानंतर तिसरी वेव पोहोचेल, चौथी वेव पोहोचेल, पाचवी वेव पोहोचेल. असं करत करत इथपर्यंत बी पॉईंट जो आहे तो इथे पोहोचेल आणि त्या पॉईंटला आपल्याला म्हटलेलं आहे सी. लक्षात आलं की नाही? तर सक्सेसिव्हली ते इथपर्यंत पोहोचतात, म्हणजे एकानंतर एक अशी एक एक वेव इथपर्यंत पोहोचेल. वेवफ्रंट ॲट ए टाईम इथे पोहोचणार नाही. लक्षात आलं की नाही? अशा वेळेस मग काय झालं की इथून हा रिफ्लेक्ट होईल तोपर्यंत, जोपर्यंत हा इथून इथपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत हा इथून इथे रिफ्लेक्ट होणं सुरू होऊन जाईल. ए पॉईंटपासून ए पॉईंटपर्यंत पोहोचणारी जी वेव आहे ती ए पॉईंटपर्यंत पोहोचणारी वेव इथून रिफ्लेक्ट होणं सुरू होऊन जाईल. तोपर्यंत बी पॉईंट जो आहे तिथून तिथपर्यंत येणारी वेव ही सी पॉईंटपर्यंत येईल. तोपर्यंत इथे रिफ्लेक्शन होऊन काही प्रमाणात ए पॉईंटपर्यंत येणारी वेव जी आहे ती रिफ्लेक्ट झालेली आपल्याला दिसून येईल. सिमिलरली नंतरच्या वेव ज्या येतात त्या पण रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसून येतील. सर्वात शेवटी मग सी पॉईंटपासून ही जी शेवटची वेव आहे बी पर्यंत आलेली होती पहिले या वेवफ्रंटनुसार, तर हा इथपर्यंत येईल आणि मग इथून तो रिफ्लेक्ट होईल. लक्षात आलं का? प्लेन वेवफ्रंट कशा प्रकारे रिफ्लेक्ट होत असतो. अशा प्रकारे रिफ्लेक्शन इथे तुम्ही यालाच सिमिलर आणि पॅरलल अशी लाईन मला इथे काढावी लागेल. तर मी याला रिफ्लेक्टेड रे, हा झाला तुमचा रिफ्लेक्टेड वेवफ्रंट असा आपण काढू शकतो. आता रिफ्लेक्टेड वेवफ्रंट काढताना जो इथून रिफ्लेक्ट झालेला वेवफ्रंट आहे तो जसा इथे मी वेवफ्रंट हा 90 डिग्रीचा अँगल करतो असं दाखवलं आहे, कारण आपण प्लेन वेवफ्रंटमध्ये इथे 90चा अँगल करताना दाखवत असतो. तिथून मग आपण सेकंडरी वेवलेट्स पाहिल्या होत्या अशा, बरोबर ना? म्हणजे प्लेन वेवफ्रंट जो आहे तो डायरेक्शन ऑफ प्रोपगेशनला असं परपेंडिक्युलर काढताना आपण पाहिलं, म्हणून याला पण डायरेक्शन ऑफ प्रोपगेशनला आपण
परपेंडिक्युलर असा काढला. अशाच प्रकारे रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट जो आहे तो इथून समोर जाईल आणि असा वेव्हफ्रंट इथे पण 90च्या अँगलच करेल आणि असा वेव्हफ्रंट आपल्याला रिफ्लेक्टेड पाहायला मिळेल. म्हणून सी पॉईंटपासून रिफ्लेक्ट होणारा जो काही वेव्हफ्रंट आहे तो उदाहरणार्थ इथे कुठेतरी परपेंडिक्युलर काढून मला पाहायला मिळेल. याच्यामध्ये मला एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे, जे डिस्टन्स याच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त असेल ते डिस्टन्स घेऊन मला इथे एक असा आर्क काढायचा आहे आणि त्या आर्कपासून ही लाईन जर मी अशी जोडली तर मला इथे पण 90च्या अँगलनी प्लेन वेव्हफ्रंट किंवा वेव्हफ्रंट रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून इथे पोहोचणारी जी वेव्ह आहे ती सी पासून पोहोचणाऱ्या वेव्हपेक्षा एवढं अंतर हा पार केलेला असेल तेव्हा सी पासून इकडे रिफ्लेक्ट होणारा रे मला पाहायला मिळेल. म्हणजे सी पासून रिफ्लेक्ट होणारा रे जो आहे तो सी पर्यंत जोपर्यंत हा रे येत नाही तोपर्यंत ए पासून हा इथून एवढं अंतर पार करून रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसून येईल. म्हणजे रिफ्लेक्शन जे आहे ते तेवढ्याच प्रमाणात दिसून येईल जेवढ्या प्रमाणात हा रे पुढे ॲडव्हान्स होऊन इथपर्यंत पोहोचतो आणि ते आपल्याला या परपेंडिक्युलरनुसार दिसून येते. हा परपेंडिक्युलर आपल्याला दाखवतो की जोपर्यंत बी पासून सी पर्यंत हा वेव्ह येतो तोपर्यंत एक एक वेव्ह जो आहे तो रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसून येते. शेवटची वेव्ह जेव्हा इथपर्यंत पोहोचते त्यावेळेस 0 टाईम जर आपण कन्सिडर केला तोपर्यंत हा ए पासून तर इथपर्यंत पोहोचलेला असेल. या पॉईंटला आपण ई पॉईंट असं म्हणूया. म्हणजे हा जोपर्यंत बी पासून सी पर्यंत येतो तोपर्यंत हा ए पासून ई पर्यंत गेलेला आपल्याला दिसून येईल. लक्षात आलं? तर हे झालं रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. आता रिफ्लेक्टेड आणि इन्सिडेंट वेव्हफ्रंटच्या मध्यात काय काय रिलेशन्स तयार होऊ शकतात ते आपण पाहू. ते पण अत्यंत सोपं आहे. हा आहे पी ए आणि हा आहे क्यू बी अशा प्रकारचा दुसरा वेव्हफ्रंट जो सी पर्यंत पोहोचतो आहे. आपल्या पुस्तकात दिल्याप्रमाणे आपण पॉईंट्स कन्सिडर करूया. तर हा आर ए आहे, सॉरी दिस इज आर ए अँड दिस इज क्यू बी. Okay, then there is a normal which is called as normal P. एक नॉर्मल इथे काढली ज्याला P असं म्हटलं. अँगल ऑफ रिफ्लेक्शन इथे R दिसत आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स I दिसत आहे. आता मी जर जॉमेट्री ऑफ द फिगर जर पाहिलं तर माझ्या असं लक्षात येईल की इथे 2 ट्रायंगल्स मला दिसतात आणि 2 ट्रायंगल्स कोणते कोणते आहेत ते ACB दिसतो आणि ACE दिसतो आहे इथं. त्याचं काही रिलेशन आहे का ते आपण थोडंसं चेक करू. तर ACB इन ट्रायंगल ACB अँड ट्रायंगल ACE. नाउ फॉर ट्रायंगल ACE this is the 90-degree angle and for this it is ABC or ACB. angle B is 90 degree. म्हणजे मला असं दिसते इथं की अँगल AEC इज इक्वल टू अँगल ABC आणि दोन्ही काय आहेत 90 डिग्री आहेत. पहिली गोष्ट मला दिसली. आता मला हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. त्यासाठी काय काय करावं लागेल बघा. तीन आपल्याला कसोट्या इथे लावावं लागतील. एक कसोटी लावावी लागेल, आपल्याला टेस्ट लावावी लागेल. त्यातली ही एक पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे याच्या समोरच्या साईड म्हणजे हायपोटेनस. या ट्रायंगलसाठी सुद्धा हायपोटेनस हीच आहे आणि या ट्रायंगलसाठी सुद्धा हायपोटेनस हीच आहे. म्हणून दोन्ही ट्रायंगलसाठी हायपोटेनस काय आहे, कॉमन साईड म्हणू आपण त्याला. AC जी आहे ती कॉमन आहे. AC कॉमन आहे आणि ही AC कॉमन तर झालीच. दोन्हीसाठी AC कॉमन झाली. अँगल B आणि अँगल E इथे काय झाला 90 डिग्री झाला. 2 गोष्टी लक्षात आल्या तुमच्या. बरोबर डायग्राम सगळ्यांनी पाहून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर जवळपास B पासून C पर्यंत येताना या वेव्हफ्रंटचा हा जो काही वेव्ह आहे याला जेवढा वेळ लागतो आहे तोपर्यंत हा A पासून E पर्यंत रिफ्लेक्ट होतो. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून मग AE आणि BC दोन्ही काय असल्या पाहिजे, सेम असल्या पाहिजे. म्हणजे बघा इथे काय झालं, AC सारखी झाली दोन्हीकडे, म्हणजे साईड सेम, ही पण साईड सेम आणि हा अँगल म्हणजे SAS अशी जर आपण टेस्ट लावली
SES टेस्टनुसार आपल्याला दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहे असं दाखवता येते. देअरफॉर या तिन्ही गोष्टींवरून मला सांगता येते ट्रायंगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ACE. ओके, दोन्ही ट्रायंगल झाले कॉन्ग्रुएंट. या दोन्ही ट्रायंगलमध्ये ACE झाला आणि ACB झाला, हे दोन्ही काय झाले कॉन्ग्रुएंट झाले. आता बघा, या नॉर्मल पासून ही साईड अशी इकडे झुकलेली दिसते मला, R अँगल केलेला आहे. नॉर्मलला ही परपेंडिक्युलर आहे. ही जी साईड आहे जी इथपर्यंत केलेली आहे त्या साईडला मी जर याच्यापासून परत इथे जर नॉर्मल काढली तर हा R असेल. लक्षात आलं की नाही? हा जर रिफ्लेक्टेड अँगल असेल, हा इन्सिडन्सचा अँगल असेल, परत तो आला, तर मला असं दिसते की इथे C पॉईंटवर EC हा AE ला परपेंडिक्युलर आहे. बरोबर आहे की नाही? AE ला EC परपेंडिक्युलर आहे. पहिली गोष्ट इथे आली ही जो आपल्याला ACE आणि BAC हा पण ट्रायंगल इथे I झाल्यासारखा दिसून येतो, जो मी इथे 90 डिग्री घेतला होता. AEC घेतला होता आपण, दोन्ही 90 डिग्री दाखवले होते. अशा प्रकारे पण आपल्याला दाखवता येते. त्यानंतर ACE, आता अँगल ACE किती असेल, तशाच प्रकारे अँगल BAC किती असेल, तर अँगल BAC या जॉमेट्रीनुसार BAC आणि ACE हे दोन्ही अँगल मला सारखे दिसतात. आणि जर मी या डायग्राममध्ये पाहिलं तर रिफ्लेक्शन झाल्यानंतरचा जो रे आहे त्यानुसार इन्सिडेंट रे जो पडतो आहे त्याला हा परपेंडिक्युलर असल्यामुळं यांनी याच्याशी केलेला अँगल म्हणजे बघा RA परपेंडिक्युलर टू AB आहे. त्याचप्रमाणे ही साईड जर I अँगलने आपण अशी केली तर ही पण साईड एवढी इथपर्यंत येते, म्हणजे हा पण काय असला पाहिजे, अँगल I असला पाहिजे. हा जर अँगल I असेल तर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असल्यामुळं हा पण अँगल I असला पाहिजे. म्हणजे ACE हा पण अँगल I असला पाहिजे. म्हणून मी असं लिहू शकतो अँगल ACE इज इक्वल टू अँगल BAC इज इक्वल टू I. बघा, ACE BAC दोन्ही काय दाखवू शकतो मी, I असं दाखवू शकतो. परंतु याच्यामध्ये मला आणखी एक गोष्ट दाखवता येते आणि ती म्हणजे जर मी आता विचारात घेतलं की अँगल ऑफ रिफ्लेक्शन जो आहे तो PAE आहे, म्हणजे PAE हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन R आहे. बरोबर आहे की नाही? अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे तो AE परपेंडिक्युलर CE आहे आणि AP परपेंडिक्युलर AC आहे. AE परपेंडिक्युलर CE आहे आणि AP परपेंडिक्युलर AC आहे. या जॉमेट्रीवरून मला असं सांगता येते की हा जो अँगल आहे हा सुद्धा R आहे. म्हणजे मला असं सांगता येते की ACE इज ऑल्सो द R. म्हणजे अँगल ACE आणि PAE जसा PAE आहे त्याचप्रमाणे अँगल ACE आहे. म्हणजे अँगल PAE इज इक्वल टू अँगल ACE हा R आहे असं मी दाखवू शकतो जॉमेट्रीवरून. असं जर मला दाखवता आलं तर इक्वेशन नंबर 1 आणि 2 नुसार दोन्हीकडे ACE आहे आणि ACE तर I म्हणून दाखवला जाते, ACE R म्हणून दाखवला जाते. आपण डायग्राममध्ये पाहिलं आहे. म्हणून मी असं म्हणू शकतो देअरफॉर अँगल ACE इज इक्वल टू I ऑल्सो इट इज इक्वल टू R. देअरफॉर हिअर अँगल I इज इक्वल टू अँगल R. म्हणजे इन्सिडन्सचा अँगल आणि रिफ्लेक्शनचा अँगल हा सेम आहे. आणि आपल्याला माहीत आहे की रिफ्लेक्शनचे जे लॉज आहे त्यामधला हा एक पॉईंट आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दुसरा पॉईंट असा आहे की एकाच बाजूला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. तिसरी गोष्ट म्हणजे या नॉर्मलच्या दोन बाजूला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन पाहायला मिळतात. हे सगळे रिफ्लेक्शनचे लॉज आहेत आणि ते सगळे इथं मला पूर्ण होताना दिसत आहे. म्हणून मी असं म्हणू शकतो की इथे रिफ्लेक्शन नावाची प्रोसेस होत आहे. रिफ्लेक्शनचे लॉज जिथे फॉलो होतात तिथे रिफ्लेक्शन होतेच. लक्षात आलं की नाही?
म्हणून आता खालचं आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. इट इज ऑल्सो क्लिअर फ्रॉम द फिगर अँड द इन्सिडेंट रे नॉर्मल अँड द रिफ्लेक्टेड रे आर इन द सेम प्लेन. हे सगळे एकाच प्लेनमध्ये आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बघा, आता आपण रिफ्लेक्शनचे लॉज पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँड नॉर्मल आर इन द सेम प्लेन. पहिली गोष्ट हे सेम प्लेनमध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नॉर्मलच्या एका बाजूला अँगल आय आहे आणि नॉर्मलच्या दुसऱ्या बाजूला अँगल आर आहे. आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे अँगल आय इज इक्वल टू अँगल आर आहे. या तिन्ही गोष्टींवरून मी सांगू शकतो की इथे रिफ्लेक्शन नावाची प्रोसेस जी आहे ती होत आहे. म्हणजे रिफ्लेक्शन या ठिकाणी होत आहे, म्हणजे आपण वेव्ह फ्रंटला रिफ्लेक्ट होताना या ठिकाणी दाखवलं. म्हणून रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट ॲट अ प्लेन सरफेस इथे पॉसिबल आहे. रिफ्लेक्शन जर वेव्ह नेचर ऑफ हायजेन्सच्या थिअरीनुसार मी घेतल्यानुसार जर दाखवू शकलो, याचा अर्थ हायजेनची थिअरी रिफ्लेक्शन हे प्रूव्ह करून देऊ शकते. लक्षात आलं की नाही? म्हणून आता खालचं जे आहे ते महत्त्वाचं इथपर्यंत आपल्याला लिहायचं आहे.